नमस्कार, मी श्रोती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत मोठ्या राजकीय बातम्यांनी. सत्ता स्थापनेपूर्वी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग. विनोद तावडे आणि जे पी नड्डांमध्ये तासभर चर्चा. तावडेंनी महाराष्ट्राच्या विषयावर माध्यमांशी बोलणं टाळलं. एकनाथ शिंदेंची तब्येत ठीक नसल्यानं डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी. शिंदे सध्या साताऱ्यातील दरेगावात विश्रांती घेत असल्याची माहिती. कुणालाही शिंदेंना भेटण्यासाठी परवानगी नाही. एकनाथ शिंदेंचं मानसिक संतुलन बिघडलं. शिंदेंच्या डोळ्यात चमक नाही, चेहराही पडला. राऊतांची टीका. मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत लागते. शिवसेना फोडल्यानं मेहरबानी म्हणून मुख्यमंत्रीपद दिलं. संजय राऊतांची टीका. राक्षसी बहुमत मिळाल्यावर राजभवनावर जाण्याऐवजी काही लोक शेतात जातात. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. तर शिंदे प्रचारात व्यस्त होते म्हणून 2 दिवसांची सुट्टी घेतल्याचं अजित पवारांचं उत्तर. माध्यमांच्या चर्चांकडे आम्ही लक्ष देत नाही. एकनाथ शिंदेंच्या गृहमंत्रीपदाच्या मागणीच्या चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया. 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित. चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट. मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेल्यास आम्हाला गृह खातं मिळावं. शिंदे मुख्यमंत्री असताना गृह खातं फडणवीसांकडे होतं. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री आणि मंत्रिपदांबाबत मोठ्या नेत्यांची चर्चा सुरू. मंत्रिपदाची चर्चा अशी माध्यमातून करायची नसते. शिरसाटांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी गायब होणं कितपत योग्य. आदित्य ठाकरेंची शिंदेंवर खोचक टीका. तर शपथविधीबद्दल ट्विट करणारे राज्यपाल कधीपासून झाले ते राज्यपालांनी सांगायला हवं. ते एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं. आदित्य ठाकरेंचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा.